नमस्कार मित्रांनो. आपल्या मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा हा व्हिडिओ इमिजिएट बनवण्याचं कारण असं आहे, की आजची सगळ्यात मोठी जी बातमी आहे ती यूएस आणि इंडियाची एक ट्रेड डील होते, जी पेंडिंग ट्रेड डील होती, ती आता होण्यात लास्ट स्टेजला आहे, असं आपल्याला रिपोर्टमधून कळतं आहे. ठीक आहे. रिपोर्टनुसार यूएसने इंडियावरचे जे टेरिफ आहेत, ते कमी करण्याचे संकेत दिलेले आहेत. एकंदरीत बघायला गेलं तर या ट्रेड डील झाल्यानंतर इंडियाला काय-काय फायदा होऊ शकतो? तर फर्स्ट आहे तुमचं एक्सपोर्ट. ठीक आहे. एक्सपोर्ट आहे. एक्सपोर्ट कंपनीज ज्या आहेत आपल्या एक्सपोर्ट कंपनीजमध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यामध्ये येतो तुमचं फार्मा. ठीक आहे. फार्मा येते, आय-टी, ऑटो, टेक्सटाईल हे जे सेक्टर्स आहेत, ह्या सेक्टर्सला खूप चांगल्या पद्धतीचा फायदा आपल्याला बघायला मिळू शकतो ह्या ट्रेड डीलमध्ये. पण एक लक्षात ठेवा, ट्रेड डील म्हणजे लगेच फायदा होतो का? ही गोष्ट चुकीची. सेक्टर वाईज इम्पॅक्ट होऊ शकतो. वेगवेगळा इम्पॅक्ट बघायला मिळू शकतो. आता तुम्हाला काय वाटतं? तर मला तेवढं फक्त ही न्यूज बुलिश साईड जाईल की बेअरिश साईड जाईल? एवढंच तुम्हाला फक्त कमेंट आउट करायचं आहे. बुलिश की बेअरिश? ओके. तर हे आपलं एकदम सिंपल ओव्हरव्ह्यू. आता यूएस आणि इंडियामध्ये ट्रेड डील न्यूज ऐकली. आता मी जस्टच ऐकली ती. ठीक आहे. कन्फर्म झालं तर इंडियाच्या एक्सपोर्टवर आणि स्टॉक मार्केटच्या सेंटिमेंटवर खूप चांगल्या पद्धतीने गेम चेंजर ही न्यूज राहू शकते. जर तुम्ही बघितलं ना, तर गिफ्ट निफ्टी 600 पॉईंटच्या आसपास अपसाईडला आहे. ठीक आहे. तुम्हाला इथे एक न्यूज दिसेल वरती. तर गिफ्ट निफ्टी सोअर नियरली 600 पॉईंट्स. तर ही एक न्यूज गिफ्ट निफ्टीसाठी एक पॉझिटिव्ह आहे. निफ्टीसाठी खूप चांगल्या पद्धतीची पॉझिटिव्ह न्यूज तुम्हाला इथे बघायला मिळत आहे. ओके. आता अमेरिका आणि भारतवर ट्रेड डीलवर निगोशिएबल म्हणजे करत होते आणि आता एक्सपोर्ट्सनुसार डील जवळपास फायनल स्टेजला आलेली आहे असं समजतंय. ओके. आता इथं जर तुम्ही बघितलं तर या वेबसाईटला तुम्हाला इथं दिसूनच जाईल. ठीक आहे. इथं तुम्हाला क्लिअर कट कळूनच राहिलं की नेमकं काय असेल या न्यूजमध्ये. राईट. आता इंडियाला फायदा नेमकं कसा असू शकतो? ह्या पद्धतीचा आपण इथे डिस्कस करून की नेमकं काय फायदा होऊ शकतो? ठीक. तर इंडियाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी ना आपली इंडियाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी ना एक्सपोर्ट. या ट्रेडचा फायदा काय असू शकतो? एक्सपोर्ट खूप चांगल्या पद्धतीचं वाढू शकतं. राईट. यूएस कंपनीज ज्या आहेत इंडियामध्ये ते सोर्सिंग प्रोडक्शन वाढू शकतात त्यांची. इंडियामधल्या ज्या कंपनीज आहेत, यूएसच्या ज्या कंपनीज आहेत इंडियामध्ये, त्या सोर्सिंग प्रोडक्शन त्यांचे अजून वाढवू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एफ-आय आता सेटल होऊ शकतात कदाचित. ठीक आहे. आज आपली आहे 2 तारीख, 2 फेब्रुवारी. आपण म्हटलो तो आज 2 फेब्रुवारीच्या आसपास म्हणजे साधारण 1 तारखेला किंवा 3 तारखेला एक बेस बॉटम बनवू शकतं मार्केट निफ्टी आणि तिथून मार्केट आता कदाचित बसू शकतं. ही न्यूज मार्केटला एक खूप चांगल्या पद्धतीची पॉझिटिव्ह न्यूज आपल्याला बघायला मिळणार आहे. इथं तुम्ही बघू शकता 25% वरून तो 18% वर आणतायत आता, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. राईट. आता सेक्टर्स आपण बघितले, फार्मा, आय-टी ह्या गोष्टी आपण बघितल्या. पण लक्षात एक ठेवा की ट्रेड डील फायनल होईपर्यंत व्होलॅटिलिटी खूप जास्त राहू शकते. राईट. आणि सेक्टर्सवर म्हणजे इफेक्ट्स खूप जास्त होऊ शकतात ह्या गोष्टीने. सेक्टर्सवर इफेक्ट खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. तर तुम्हाला मी म्हटलंच की तुम्हाला काय वाटतं, बुलिश असेल की बेअरिश असेल ते तुम्ही मला एकदा कमेंटमध्ये सांगा. तर जर समजा बघितलं तुम्ही गिफ्ट निफ्टी, तर गिफ्ट निफ्टीचं तुम्हाला इथं एक हे दिसेल की गिफ्ट निफ्टी सोर्स नियरली 6. आपण त्याचा चार्ट पण बघू. ठीक आहे. 600 पॉईंट्स गिफ्ट निफ्टीचं जर बघितलं तर कंटिन्युअसली अपसाईड मूव्ह करत आहे आणि गिफ्ट निफ्टी आत्ताच्या कंडिशनला 25,790 ट्रेड करत आहे. राईट. तर उद्या मार्केटमध्ये एक चांगल्या पद्धतीची बाईंग आपल्याला बघायला मिळणार आहे. बुलिश साईडला एक रॅली आपल्याला चांगल्या पद्धतीची रॅली आपल्याला बघायला मिळू शकते. मिळणारच आहे. जवळ-जवळ फायनलच आहे ते. तर ठीक आहे. तर आपण त्याचं ॲनालिसिस पण पोस्ट केलेलं आहे. तर ते पण एकदा लेवल्स चेक करा. तुम्हाला जर त्या लेवल्स ॲक्युरेट वाटत असतील तर नक्कीच त्याच्यावर ट्रेड करा. मी तरी म्हणतो तुम्हाला. ओके. तर परत एकदा डिस्कस करून घेऊ ह्या गोष्टी इथे. आता तुम्हाला एक सांगतो, उद्या ओपन होईल साधारण 100, ठीक आहे, ते 200 ह्या रेंजमध्ये गॅप अप ओपन होऊ शकतं. ठीक आहे. सस्टेन करतं का नाही करतं माहीत नाही. पण गॅप अप ओपन झाल्यानंतर लगेच ट्रेड घेऊ नका. त्याला सस्टेन होऊ द्या थोडं. सस्टेन झालं या लेवलकडे कुठेतरी सस्टेन होईल. गॅप फिल पण झाला तरी वेल अँड गुड राहील. ठीक आहे. तर सस्टेन झाल्यानंतर मार्केटमध्ये बघा, वॉच करा की नेमकं काय होतंय. 15 मिनिटची कॅन्डल इथं कुठेतरी बनत असेल. ठीक आहे. हॅमर कॅन्डल इथं बनते, इथं बनते. ठीक आहे. या गोष्टी हॅमर कॅन्डल. तर इथं एक पॉझिटिव्हनेस तुम्ही प्राईस ॲक्शन चेक करा. प्राईस ॲक्शननुसार तुम्ही ट्रेड घ्या. फर्स्ट तुम्हाला सांगतो टार्गेट आहे तुमचं फर्स्ट हा झोन 25 आणि 25,500 पर्यंत तुमचा तो झोन. उद्या मी आता मागच्या सेशनमध्ये मी म्हटलो की 25,000 जायला 25,500 जायला मार्केट जाऊ शकतं. पण थोडा टाईम लागेल. पण ही न्यूज जर बघितली आणि गिफ्ट निफ्टी जर बघितलं, त्यानुसार जर बघितलं ना तर मार्केट एकदम चांगल्या पद्धतीचं अपसाईड जाऊ शकतं. तर ही एक कंडिशन आहे मित्रांनो. तर त्यानुसार प्लॅन करा आणि थोडं व्होलॅटिलिटी राहू शकते कदाचित. त्यामुळे थोडं चांगल्या पद्धतीने काम करा. राईट. प्राईस ॲक्शन बेस काम करा आणि त्यानुसार तुम्ही बघू शकता. ही न्यूज जी आहे ती एकदम चांगली न्यूज आहे आपल्यासाठी. तुम्ही इथं बी बघितलं तर हे बघा, त्यांनी एक फोटो शेअर केलेला आहे. ठीक आहे. द मूव्हर अँड शेकर हे फोटो डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केलेला आहे एक्सला. तर तिथं बी तुम्ही बघू शकता. तर ही गोष्ट कुठं ना कुठेतरी आपल्यासाठी एक चांगली गोष्ट राहणार आहे. ओके. ही गोष्ट आपल्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं एक रॅली देऊन जाणार आहे.
तर आहे आपण या पद्धतीत उद्याचं सेशन कदाचित आपण लाईव्ह घेऊ हरकत नाही. एक लाईव्ह सेशन घेऊनच टाकू उद्या आणि त्यावर डिस्कस करूच आपण नेमका कसा प्राइस ॲक्शन बनून ट्रेड आपल्याला कसा फाइंड आउट करते. ठीक आहे. चलो गाइस, थँक यू. गुड नाईट.